मित्रांनो नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा घेऊन आलेला आहे, कारण व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र सेट परीक्षेसंदर्भातला। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आणि गोवासाठी महाराष्ट्र सेट परीक्षेचं आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलं होतं। दिनांक 15 जून 2025 रोजी महाराष्ट्रातील जवळपास 18 शहरांमध्ये या परीक्षेचं आयोजन जे आहे ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलं होतं। आता ह्या परीक्षेच्या आयोजनानंतर त्याची आन्सर की जी आहे ऑफिशियल आन्सर की ती सुद्धा दिनांक 26 जून 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने पब्लिश केलेले आहे। त्यानंतर एक चॅलेंज करण्यासाठी लिंक सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहे। आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या डिटेलमध्ये अशा बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती समजली पाहिजे। काय काय बघणार आहोत आपण याच्यामध्ये, तर बघा आन्सर की कशी चेक करायची हे आपण पहिल्यांदा बघणार। त्याच्यानंतर एखाद्या उत्तराच्या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल, तुमच्या मनात काही शंका असेल, तुम्ही दिलेला आन्सर बरोबर आहे आणि सेट विभागाने दिलेला आन्सर चुकीचा असेल असं तुम्हाला वाटत असेल, तर त्या उत्तराला तुम्ही चॅलेंज करू शकणार आहे। ते चॅलेंज कसं करायचं आहे हेही आज आपण आपल्या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी डेमो दाखवणार आहे, त्याच्यामुळे तेही तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये। त्याच्यानंतर आयडियल स्कोर कुठला असणार आहे की जेणेकरून तुमचे निकाल येण्याची शक्यता आहे तेही आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर मागचे जे कट ऑफ आहेत ते मागचे कट ऑफ सुद्धा बघणार आहोत, म्हणजे एकत्रित तुम्हाला कंपॅरिझन करता येईल की मागचे 2-3 वर्षांमध्ये कट ऑफ काय काय लागलेले आहेत आणि ह्या वर्षीचा कट ऑफ काय काय येऊ शकतो। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, 26 जून 2025 रोजी जी आन्सर की पब्लिश केलेली आहे त्याला चॅलेंज करण्यासाठी दिनांक 26 जून 2025 पासून ऑनलाईन पद्धतीने लिंक सुरू झालेली आहे। ती लिंक कशी ओपन करायची आहे ती तुम्हाला पुढे मी डेमोच्या माध्यमातून दाखवणार आहोत। त्याच्यानंतर प्रूफ जो आहे तो प्रूफ तुम्हाला जमा करायचा आहे। काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारले की सेट विभागाने जो उत्तर दिलेला आहे याच्यावर आम्ही हँड रिटन पद्धतीने अप्लाय करू शकतो का, तर नाही, तुम्हाला तसं करता येणार नाही। तर एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं जे काही तक्रार आहे ती नोंदवायची आहे, त्याच्यासाठी लागणारा जो प्रूफ आहे तो तुम्हाला जोडायचा आहे आणि ते अपलोड करायचं आहे। त्याच्यानंतर जी काही फीज आहे, फीज तुम्हाला 200 रुपये पर क्वेश्चन त्यांनी भरायला सांगितलेली आहे। मित्रांनो, फी त्यांनी कमी केलेली आहे। याच्या आधीचं जर आपण चॅलेंज फी आपण बघितली तर 1000 रुपये पर क्वेश्चन अशी फीज होती, मात्र त्यांनी आता ही कमी केलेली आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 200 रुपये त्यांनी फीज ठेवलेली आहे। आणि फीज मात्र ऑनलाईनच भरायची आहे, ॲप्लिकेशन सुद्धा ऑनलाईनच करायचं आहे। कुठलीही प्रिंट जी आहे ती तुम्हाला सेट विभागाला पाठवायची नाही किंवा बायपोस्ट तुम्हाला अप्लाय करायचं नाही, त्याच्यामुळे ऑनलाईनच ही सगळी प्रोसेस करायचं आहे। डेट जी आहे कधीपर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आहे आन्सर कीला, तर बघा 26 जून 2025 ते 2 जुलै 2025च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हे अप्लाय करायचं आहे। या प्रक्रियेनंतर काय होणार आहे की UGCच्या मार्गदर्शक तत्वानुसार सेट विभाग काय करणार आहे, तुमचा रिझल्ट आणि फायनल जी आन्सर की आहे आफ्टर चॅलेंज, तर ही आन्सर की पब्लिश करणार आहे। मित्रांनो, रिझल्ट आपण पहिल्यांदा बघूयात की रिझल्ट लागण्याचा क्रायटेरिया काय आहे। बघा, साधारण जो क्रायटेरिया असा आहे की तुम्ही SC ST OBC किंवा रिझर्व्ह कॅटेगरीमधून विद्यार्थी बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 35% हे मिनिमम मार्क्स असले पाहिजे ॲग्रिगेट, म्हणजे पेपर 2 आणि पेपर 1 आणि पेपर 2 मिळून। ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करणार असाल तर तुम्हाला 40% ॲग्रिगेट मार्क्स पाहिजे। आता समजा 300 मार्काचा पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून, तर तुम्हाला 40% म्हणजे 120 मार्क पाहिजे। हा झाला प्राथमिक क्रायटेरिया। आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 35% म्हणजे 105 मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजे दोघं मिळून। हा बेसिक क्रायटेरिया झाला, परंतु याच्या पुढे जाऊन मेरिट लावलं जातं आणि मेरिट जे आहे हे 6%चं आहे। समजा 100 विद्यार्थी परीक्षेला बसले असतील तर त्या 100 विद्यार्थ्यांमधून फक्त 6च मुलं क्वालिफाय केले जाणार आहे। तर ह्या पद्धतीने सेटचा रिझल्ट जो आहे तो पब्लिश केला जाणार आहे। मग विद्यार्थी संख्या किती आहे त्याच्या 6% निकाल लागेल आणि मग कॅटेगरीनुसार त्याच्यानंतर सब्जेक्टनुसार तो रिझल्ट जो आहे तो डिवाइड केला जाणार आहे किंवा तो पब्लिश केला जाणार आहे। मित्रांनो, जर तुमचा स्कोर जो आहे
150 to 180च्या दरम्यान असेल तर तुमचा रिझल्ट येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. मात्र हे मी सांगत असताना तुम्हाला मागचा कट ऑफ सुद्धा बघायचा आहे. कट ऑफ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की मागचा कट ऑफ किती होता, त्याच्यापेक्षा 1-2% तुम्ही जास्तच ॲझ्युम करा, म्हणजे आपला निकाल येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जी आन्सर की पब्लिश केलेली आहे त्या आन्सर कीमध्ये काही सिम्बॉल त्यांनी दिलेले आहेत, त्याचा अर्थ काय आहे ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. आन्सर कीमध्ये 9 असं दिलेलं असेल तर त्याच्यामध्ये नो ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे ABCD जे काही ऑप्शन होते ते कुठलेच करेक्ट नाही असा त्याचा अर्थ आहे. स्मॉलमध्ये A असेल तर त्या ठिकाणी A आणि B हे दोन्ही आन्सर बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये B जर असेल तर याच्यामध्ये A आणि C हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये C जर असेल तर A आणि D हे ऑप्शन करेक्ट आहे. स्मॉलमध्ये D जर असेल तर A, B and C हे तीनही ऑप्शन बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये E असेल तर A, B and D हे 3 ऑप्शन बरोबर आहे असं सेट विभागाचं म्हणणं आहे. तर मला सांगायचं आहे की आन्सर कीच्या खाली जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेत आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आता आपण जे काही आन्सर कीला चॅलेंज करायचं आहे त्याच्याबद्दल बोलूया. तुम्हाला मी डेमो दाखवतोच, त्याच्या आधी प्रूफ तुम्हाला काय काय द्यायचे आहेत. बघा मित्रांनो, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे आणि त्याचा प्रूफ तुम्हाला द्यायचा आहे. तर प्रूफ कसा असला पाहिजे की नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलचे बुक्स किंवा जे ऑथर आहे फेमस नामांकित जे ऑथर आहेत त्यांचा रेफरन्स तुम्हाला देता येणार आहे. तर त्याची तुम्हाला व्यवस्थित प्रिंट काढायची आहे. तो पॉईंट जो आहे तो पॉईंट हायलाईट करायचा आहे आणि मग स्कॅन करून ती कॉपी जी आहे ती अपलोड करायची आहे. जर एखादा रेफरन्स तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये बघितला असेल तर त्या पुस्तकाचं फ्रंट पेज जे आहे त्याचा फोटो काढा, त्याचा इंडेक्सचा फोटो काढा, ऑथर वगैरे सगळं कोण आहे तर त्यांचा व्यवस्थित फोटो काढा आणि तो स्कॅन करा. त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी तुम्ही आर्टिकल वाचलं असेल जे की नामांकित एखाद्या वेबसाईटला असेल, जे ऑफिशियल असेल, तर असं डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला हायलाईट करता येणार आहे किंवा त्याचा प्रूफ देता येणार आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कुठलं तरी रेफरन्स बुक, कुठलं तरी साधं जर्नल जे आपल्याच लेवलला पब्लिश झालेलं आहे, तर अशा लेवलचे बुक्स किंवा रेफरन्सेस किंवा न्यूजपेपरचे रेफरन्सेस हे तुम्हाला द्यायचे नाही. तर पब्लिशर चांगले नामांकित असतील किंवा त्यांचे बुक्स पब्लिश असतील, चांगले आर्टिकल असतील किंवा कुठंतरी गव्हर्नमेंटच्या एखाद्या रेकॉर्डमध्ये त्याचं आन्सर तुम्हाला मिळाला असेल तर असे रेफरन्स जे आहेत ते तुम्हाला हायलाईट करायचे आहे आणि त्या पद्धतीने हे तुम्हाला द्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण कंबाईन व्हिडिओ घेतलेला आहे की आन्सर कीबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे, चॅलेंज कसं करायचं आहे तेही बघायचं आहे आणि सेट परीक्षेचे मागचे कट ऑफ जे आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर मी आता जास्त वेळ घेत नाही, डायरेक्टली आपण चॅलेंज कसं करायचं आहे एखाद्या आन्सरला त्याचा डेमो घेऊयात आणि आपण कट ऑफवर डिस्कस करूयात. तर चला आपण चॅलेंज कसं करायचं ते बघूया. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षेच्या आन्सर कीला चॅलेंज करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला. या ठिकाणी सिम्पलीच तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट. पहिली जी वेबसाईट ओपन होते त्याला आपण क्लिक करणार आहोत. आता या ठिकाणी बघा, द इंटरिम आन्सर की कन्सर्निंग सेट एक्झाम हेल्ड 15 जून 2025. त्याच्या खाली लिंक टू सबमिट फीडबॅक त्याला आपण क्लिक करणार आहोत. या ठिकाणी जो तुमचा युजर नेम असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही ठेवला होता तो तुम्हाला पासवर्डसुद्धा एंटर करायचा आहे. बघा, या ठिकाणी आपण लॉग इन केलं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीडबॅक ॲप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन दिसतं आहे. काही इम्पॉर्टंट नोट्स त्यांनी दिलेलं आहे की डिसाईड द क्वेश्चन्स नंबर्स फ्रॉम रिस्पेक्टिव्ह पेपर टू चॅलेंज. त्यानंतर की PDF फाईल ऑफ एव्हिडन्स फॉर रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन सेपरेटली टू बी अटॅच. ओके, PDF तुम्हाला तयार करायची आहे व्यवस्थित. डिसाईड द अमाऊंट टू बी ट्रान्सफर ऑनलाईन मोड करस्पॉन्डिंग द टोटल नंबर ऑफ क्वेश्चन. जेवढे क्वेश्चन असतील तेवढीची अमाऊंट तुम्हाला ट्रान्सफर करायची आहे. वन्स यू क्लिक ऑन प्रोसीड टू पेमेंट बटन यू कॅन नॉट सबमिट ॲडिशनल फीडबॅक. ओके, तुम्ही पेमेंट केल्यानंतर परत हे करता येणार नाही, एडिट करता येणार नाही. त्याच्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जो आहे PDF फॉर्मॅटमध्ये तो मॅक्झिमम 2 MBचा पाहिजे आणि कॅन्सल चेक त्यांनी सांगितलेलं आहे, कॅन्सल चेक इन PDF फॉर्मॅट ऑफ मॅक्झिमम 1 MB. तर तुम्हाला एवढ्या गोष्टी या ठिकाणी टाकायच्या आहेत. ओके, आता आपण क्रिएट
ॲप्लिकेशन ह्या ऑप्शनला क्लिक करतो आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव वगैरे सगळं दिलेलं असतं. त्याच्यानंतर सिलेक्ट पेपर 1 असं म्हटलेलं आहे. तर समजा आपण पेपर 1ला क्लिक करूयात. पेपर 1ला क्लिक केल्यानंतर सिलेक्ट क्वेश्चन नंबर. समजा आपण 2 नंबरचा क्वेश्चन घेतला. ओके, 2 नंबरचा क्वेश्चन घेतला. मीडियम ऑफ आन्सर आहे समजा इंग्लिश आहे. ओके, इंटरनेम आन्सर कीमध्ये नंबर दिलेला आहे त्याने D. आणि समजा आपल्याकडे सी ऑप्शन, आपल्याला असं वाटतं की सी ऑप्शन हे करेक्ट आहे आणि त्याचा आपल्याकडे एव्हिडन्स आहे, त्याचा आपल्याकडे प्रूफ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांना जे काही ऑप्शन आहे, सी ऑप्शन आपलं समजा करेक्ट होतं, तर ते ऑप्शन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही जस्टिफिकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी जस्टिफिकेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाईल अपलोड करायची आहे आणि सबमिट फीडबॅक म्हणायचं आहे. सबमिट फीडबॅक म्हटल्यानंतर तुम्हाला पुढचं पेमेंटची प्रोसेस लगेच दिसणार आहे. तर या पद्धतीने त्याची प्रिंट जी आहे ती डाउनलोड करून ठेवायची आहे. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस करायची आहे. ओके, आता मित्रांनो, ज्या काही प्रिव्हियस कट ऑफ आहे त्या प्रिव्हियस कट ऑफवर सुद्धा आपण चर्चा करूयात. विद्यार्थी मित्रांनो, 2021, 2023 आणि 2024चे कट ऑफ याची एक PDF जी आहे ती मी तयार केलेली आहे. हे सर्व जी PDF आहे ही सेट विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा आहे. फक्त ह्या 3 PDF मी एकत्र मर्ज केले आहेत आणि याच्यामध्ये जनरल, SC, ST आणि OBC या 4 प्रमुख कॅटेगरी आपण या ठिकाणी घेतल्या आहे. बाकी विद्यार्थ्यांनी रेफरन्स घ्यायचा आहे. ज्या राहिलेल्या कॅटेगरी आहे NT किंवा EWS किंवा SBAC, तर ह्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी ना ह्या ज्या आन्सर की आहेत किंवा याचे कट ऑफ जे आहे ते वेबसाईटला आहे ते डिटेलमध्ये बघावेत. आता बघा, 2021मध्ये आपण चर्चा करूयात. काही स्पेसिफिक विषयच मी घेणार आहे, कारण एवढं विषयानुसार घेणं या ठिकाणी तरी शक्य नाही आहे. त्याच्यामुळं एक फक्त रेफरन्स म्हणून तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा, 2021, 23 आणि 24 विषय घेऊया आपण पहिले मराठी. तर मराठीमध्ये बघा, जनरल कॅटेगरीसाठी 48.67 एवढे मार्क आवश्यक होते किंवा टक्के आवश्यक होते 2021ला. 2023मध्ये बघा 47, म्हणजे 48वरून 47 आलेलं आहे. आणि 2024मध्ये पुन्हा 48.67, म्हणजे 2021 आणि 2067चा जो हे आहे क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी सेमच आपल्याला दिसतो आहे. म्हणजे 48च्या अवतीभोवती जो निकाल आहे तो आलेला आहे. त्याच्यानंतर इंग्लिश हा विषय घेऊया. तर बघा, जनरल कॅटेगरीला 54% आवश्यक होते 2021मध्ये. 2023मध्ये 48 आणि 2024मध्ये 57, म्हणजे बघा 54 ते 57 असं हे या ठिकाणी झालेलं आहे. आणि 2023मध्ये 56, म्हणजे 54, 56 आणि 57 याच्या भोवतीच जो निकाल आहे तो आपल्याला या ठिकाणी फिरताना दिसत आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स हा विषय आपण घेऊयात. तर बघा, 2021मध्ये आपल्याला या ठिकाणी 57.33 हा निकाल आहे. त्याच्यानंतर 2023मध्ये 54% रिझल्ट आहे आणि 2024मध्ये पुन्हा 57.33 हाच निकाल आलेला आहे. तर हे झालं जनरल कॅटेगरीचं. SCचं सुद्धा आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयात की बघा, 2021मध्ये 44.67ला रिझल्ट लागला. त्याच्यानंतर 2023मध्ये 44ला लागलेला आहे आणि 2024मध्ये 43ला, म्हणजे 44 किंवा 43 याच्या भोवती निकाल लागलेला आहे. तर याच्या आसपास ज्यांना मार्क असतील तर त्या विद्यार्थ्यांचा निकाल येण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचे काही विषय आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर पॉलिटिकल सायन्स आपण बघूया. तर बघा, जनरल कॅटेगरीला 56% आवश्यक होते 2021मध्ये. त्याच्यानंतर 2023मध्ये 58% आवश्यक होते आणि 2024ला मात्र 62.67ला हा निकाल गेलेला आहे. म्हणजे 56 ते 62 बराच निकाल वाढलेला आहे. त्या पद्धतीने आता 2025चा निकाल कसा येतो ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. तर ती थोडीशी रेंज खूप जास्त जी झालेली आहे 2024मध्ये, त्या अर्थाने आपल्याला कट ऑफ जो आहे तो थोडासा पुढे आपण त्याचा विचार करायला हवा. त्याच्यानंतर बघा,
लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा विषय आपण घेऊयात. SC कॅटेगरीचा आपण याच्यामध्ये विचार करूयात. तर बघा 2021मध्ये 47.33ला निकाल लागलेला आहे. त्याच्यानंतर 2023मध्ये 50%ला निकाल लागलेला आहे आणि 2024मध्ये देखील 50.67ला निकाल लागलेला आहे. याचा अर्थ 50%च्या भोवतीच जो निकाल आहे हा आपल्याला फिरताना दिसत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने विषय जे आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत आणि त्या पद्धतीने कट ऑफचा अंदाज जो आहे तो तुम्हाला लागून येऊ शकतो. कॉमर्सचा आपण विचार करूयात. समजा आपण ST कॅटेगरीचा या ठिकाणी विचार केला तर बघा 2021मध्ये ST कॅटेगरीला 44.67ला लिस्ट क्लोज झाली म्हणजे क्वालिफायचा निकाल लागलेला आहे. 2023मध्ये 45.33 आणि 2024मध्ये 46 म्हणजे बघा 44 त्याच्यानंतर 45 आणि 46 असा निकाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. त्याच्यानंतर आपण फिजिकल एज्युकेशनच्या बाबतीत बोलूयात. बघा समजा आपण OBCचा क्रायटेरिया या ठिकाणी पकडला तर 2021मध्ये 46.67ला लिस्ट क्लोज झालेली आहे. त्याच्यानंतर 2023मध्ये 51.33ला झालेला आहे आणि 2024ला 48 म्हणजे बघा 47 त्याच्यानंतर पुन्हा 47 आणि 2024मध्ये 48 म्हणजे 47 ते 48च्या दरम्यान ज्यांना मार्क असतील तर त्या पद्धतीने निकाल जो आहे तो मागच्या याला आलेला आहे. आता आपण पुन्हा एक OBC कॅटेगरीच्या बाबतीत एखादा विषय घेऊयात. चला आपण समजा सायकोलॉजीविषयी बोलूया. तर 2021मध्ये सायकोलॉजीला 48.67 एवढे मार्क्स होते 2021मध्ये. त्याच्यानंतर 2023मध्ये या ठिकाणी आपल्याला 50.67 आणि 2024मध्ये 52% म्हणजे बघा 48 त्यानंतर 52 आणि 52. तर ह्या पद्धतीने तुमचा जर निकाल आलेला असेल किंवा स्कोर आलेला असेल तर तुमचा निकाल जो आहे काही प्रमाणात आपल्याला होप्स ठेवायला हरकत नाही आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीने PDF जी आहे ती PDF मी तयार केलेली आहे आणि त्या PDFच्या बेसवर आपल्याला एक अंदाज देण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.